बघा, बीचे आजचे वय सीच्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. 3 वर्षानंतर ते सीच्या त्या वेळच्या वयाच्या 3 पट होईल. तर बीचे आजचे वय किती सर? लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या मित्रांनो. इथं बी मांडा, इथं सी मांडा. लक्ष द्या, ही त्यांची वयाची गुणोत्तर मांडण्यासाठीची जागा. जसं की लक्ष द्या, बीचे आजचे वय सीच्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त. मग आता इथं वयाचं, कशाचं? वयाचं. लक्ष द्या, वयाचं काय हो? गुणोत्तर आजच आपल्याला दर्शवायचं. ते कसं? बीचं आजचं वय सीच्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त, म्हणून या सीचं आजचं वय समीकरण स्वरूप x, तर बीचं आजचं वय सीच्या आजच्या वयाच्या 20 वर्षांनी जास्त. आजच्या त्यांच्या वयाची ही समीकरणं. ओके. आता गणित म्हणते आणखी 3 वर्षानंतर ते सीच्या त्या वेळच्या वयाच्या 3 पट होईल. आणखी 3 वर्षानंतर या बीचं वय सीच्या त्या वेळच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणून आता इथं प्रश्न असा निर्माण करा की 3 वर्षानंतरची 3 वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काढण्यासाठी या गुणोत्तरात 3 मिळवा. ओके. जसं की x अधिक 20 मध्ये 3 मिळवा, 23. या x मध्ये 3 मिळवा, x अधिक 3. लक्ष द्या, बी आणि सी यांची 3 वर्षानंतरची वयाची गुणोत्तर, बीचं x अधिक 23, सीचं x अधिक 3. आता झालेला बदल मांडायचा. लक्ष द्या, गणित म्हणते 3 वर्षानंतर ते सीच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. काय हो? 3 वर्षानंतर ह्या बीचं वय सीच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. लक्ष द्या, हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बीचं 3 वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर x अधिक 23 आणि 3 वर्षानंतर सीच्या वयाचं गुणोत्तर x अधिक 3. लक्ष द्या, आता लक्ष द्या, 3 वर्षानंतर ते म्हणजे काय? या बीचं वय 3 वर्षानंतर बीचं वय सीच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. 3 वर्षानंतर ह्या बीचं वय सीच्या त्यावेळच्या म्हणजे 3 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर त्यावेळच्या वयाच्या किती पट होईल? 3 पट. म्हणून सीच्या 3 वर्षानंतरच्या गुणोत्तरा बाहेर 3 गुणिला. ओके. लक्ष द्या, आता हे पद कंसातून काढा. x अधिक 23 बराबर 3 आतील पदाला गुणिला 3 गुणिला x, 3x अधिक 3 3 9. लेकरांनो, 23 कडे येतानी 9 वजा 3x कडे जातानी x वजा, ही वजाबाकी 14 9 23 आणि ही वजाबाकी 2x. आता 14 कडे जातानी 2 भागीला समोर एकटे x, हा भाग गेला 7 न. x ची किंमत 7 मिळाली. प्रश्न, बी चे आजचे वय किती? मग बी च्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती हा प्रश्न करा. लेकरांनो, x अधिक 20. मग आता या x अधिक 20 मध्ये आल्या x ची किंमत मांडा. लक्ष द्या, जसं की x ची किंमत 7 अधिक 20 बराबर 27 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर. अर्थात
बीचं आजचं वय उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.